महावितरण कंपनी के मुलाजिमीन की तंजीम ने कंपनी के खिलाफ हड़ताल पर जाने का फैसला किया है। महकमे बिजली के मुलाजिमीन 7 जनवरी से 3 रोज़ा हड़ताल पर जाएंगे। कंपनी के 5000 मुलाजिमीन के इस हड़ताल में शामिल होने का इम्कान है, जिसकी वजह से आवाम को बिजली फराहमी में मुश्किलात पेश आ सकती हैं। मुलाजिमीन की तंजीम ये हड़ताल नए कवायद के निफाज को लेकर कर रही है। मुलाजिमीन तंजीम का इल्जाम है कि कंपनी ने मुलाजिमीन पर पहले से ही काम का इजाफी बोझ डाल दिया है। अब नए कवायद के जरिए मुलाजिमीन का इस्तेहसाल किया जा रहा है। मुलाजिमीन की तंजीमों ने इस हड़ताल के लिए वीज कर्मचारी अभियंते संगठना संयुक्त कृति समिति का कयाम किया है। समिति ने प्रेस कॉन्फ्रेंस में मुलाजिमीन के मसाइल पर रोशनी डाली। वीज क्षेत्रातील 6 संघटना येत्या 7 जानेवारी 7 तारखेपासून संपावर जाणार आहेत। 3 दिवसाचा संप आहे। याच्यामध्ये मागण्या आमच्या प्रमुख मागण्या रिस्ट्रक्चरिंगमध्ये जे काय आहेत ते बदल आमच्या मागण्यानुसार व्हायला पाहिजे, आमची चर्चा व्हायला पाहिजे मॅनेजमेंटची। तसं स्टाफ सेटअप जो लागू केलेला आहे महापारेषणमध्ये त्याच्यामध्ये चर्चा व्हायला पाहिजे। स्टाफ कुठेही कर्टलमेंट झाली नाही, कमतरता झाली नाही पाहिजे। आणि जनरेशनचे 210 मेगावॉटचे जे प्लांट आहेत ते पूर्ववत चालू करायला पाहिजे। जनरेशनचे गव्हर्नमेंटचे प्लांट आहेत ते अशा मागण्यावर आमचे 3 दिवसाचा संप आहे। या संपादरम्यान आमची एवढीच विनंती आहे की सर्व लोकप्रतिनिधी वगैरेंनी आमचं सहकार्य करून मॅनेजमेंट असं ऊर्जा मंत्र्यांसोबत आमची समेट करून कुठेतरी बातचीत व्हायला पाहिजे, चर्चा व्हायला पाहिजे। चर्चेतून हा विषय संपायला पाहिजे अशी एक विनंती करतो सर्वांना मी। आणि ग्राहकांना सुविधा देण्यासाठी आम्ही महावितरणच्या सर्व संघटना ह्या तत्पर राहतील ग्राहकभिमुख सेवा देण्यासाठी। त्यासाठी आम्ही आवाहन करतो। इमर्जन्सी कंडिशन आम्ही टोटल आमच्या महावितरणचे नांदेड परिमंडळातील 3500 कर्मचारी या 7, 8, 9 तारखेला संपावर जाण्यात आले। सर वेटीच नाही, ग्राहकाभिमुख सेवा मिळवण्यासाठी ग्राहकासाठी हा लढा आहे। वैयक्तिक हा आमच्या कोणाच्याही फायद्यासाठी नाही, पगारवाढीसाठी नाही। ग्राहकांना सेवा ही चांगली भेटण्यासाठी रिस्ट्रक्चरिंगमध्ये जे काही नवीन इम्प्लिमेंट करणार त्यासाठी आम्ही करतोय प्रयत्न। सर कर्मचारी कपात म्हणजे सेवा देण्यास कुठेतरी विलंब होणार ग्राहकांना सेवा ही वेळेत नाही भेटणार। त्यासाठी आम्ही म्हणतोय कर्मचारी कपात नाही, कर्मचारी जर व्यवस्थित ठेवले तर ग्राहकाला सेवा भेटेल ना सर।